आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आताची मोठी बातमी आहे। धर्मादाय आयुक्तांचा जैसे थे ठेवण्याचा निर्णय आहे। तर मुंबईतील आयुक्तालयामध्ये ही महत्त्वाची सुनावणी पार पडली। व्यवहारांना स्थगिती देण्याचे आदेश आता जैसे थेच ठेवा असं धर्मादाय आयुक्तांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, सुनावणीमध्ये नेमकं काय झालं आणि आयुक्तांचा जैसे थे ठेवण्याचा परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय आहे, त्यामुळे जैन समुदायाला दिलासा म्हणायचा का? सागर, आपण पाहतो आहोत त्या घडामोडी त्यानुसार जैन समुदाय हा आक्रमक झालेला आहे। जैन बोर्डिंगची जागा जी पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये आहे त्या संदर्भातल्या विकासकाने ज्या पद्धतीने मंदिर हे गहाण ठेवून याच्यावर बोजा चढवून जे कर्ज घेतलेलं आहे, या संदर्भात तातडीने जैन समुदायाने मुंबई जे धर्मादाय आयुक्त आहे त्यांच्याकडे धाव घेतली। याच्यामध्ये खासदार राजू शेट्टी हे सातत्याने आरोप करत होते। त्यांचे जे वकील आहेत योगेश पांडे त्यांच्यासह काही जणांची जी समिती होती ती आज सकाळी मुंबईमधल्या धर्मादाय आयुक्ताकडे गेलेली। तेथे जी सुनावणी झाली, या सुनावणीमध्ये महत्त्वाचे मुद्दे हे चर्चेत आले। या सगळ्या गोष्टींना हायलाईट केलं गेलं, कारण कर्नाटकामधून काही पोलीस आले होते। त्यांनी इथला एक विद्यार्थी चंद्रकांत पाटील त्यांनी एक सोशल पोस्ट केली होती की कशा पद्धतीने हे मंदिर गहाण ठेवून पैसे घेतलेत। कर्नाटकामधली जी बिरेश्वर क्रेडिट बँक आहे तिच्याकडून जवळजवळ 50 कोटींचं हे कर्ज घेतलं होतं आणि या बाबतीतला हा खुलासा सोशल साईटवर झाल्यानंतर या विद्यार्थ्यावरच गुन्हा दाखल करून कर्नाटक पोलीस उचलणार होते। मात्र ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी वेळेवर हस्तक्षेप करून यामधली जी काही अवैध बाब आहे ती समोर आणली आणि आज धर्मादाय आयुक्तांसमोर या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला गेला। विकसकाच्या बाबतीतले जे निर्णय आहे ते धर्मादाय आयुक्तांनी आज घेणं अपेक्षित होतं। आत्ता परिस्थिती जैसे थे ठेवलेली आहे, मात्र ही देखील एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कारण आता पुढे कशा पद्धतीने निर्णय होतील। एकूणच जैन बोर्डिंगच्या बाबतीत जमीन बळकावण्याचा जो प्रयत्न केला गेलेला आहे याच्या बाबतीत सातत्याने आरोप होताना दिसत आहेत। या आरोपांच्या केंद्रस्थानी खासदार मुरलीधर मोहोळ हे आहेत। मुरलीधर मोहोळांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन आपला त्याच्यामध्ये सहभाग नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। आज धर्मादाय आयुक्तांनी हा जो जैसे थे निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे जरी समजा आता त्वरित एखादा निर्णय हा समोर आला नसला तरी देखील कर्नाटकमध्ये जे बिरेश्वर क्रेडिट बँक आहे त्यांनी हवेली तहसीलदारांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मंदिरावर जो बोजा चढवलेला आहे तो त्वरित तिथून ती बोजाची नोंद हटवण्यात यावी असं पत्र जे आहे ते दिलेलं आहे। ते आपल्या NDTVच्या हाती लागलेलं आहे। एकूणच आपण हा सगळा एक्सक्लुझिव्ह खुलासा NDTVच्या मार्फत करत आहोत। NDTV मराठीने वारंवार जैन बोर्डिंगच्या संदर्भातली ही जी काही माहिती आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज धर्मादाय आयुक्ताने ज्या पद्धतीने हा निर्णय दिलेला आहे याच्या अगोदर सुनावणी दरम्यान जी ॲडव्होकेट योगेश पांडे यांच्यासह काही समिती आहे त्यांनी जैन बोर्डिंगमध्ये कशा पद्धतीने नियम डावलून सगळं केलेलं आहे याचा खुलासा तिथे केलेला आहे। आणि आता याच्यामध्ये धर्मादाय आयुक्त पुन्हा एकदा सुनावणी घेतील असं देखील या समितीने आपल्याला सांगितलेलं आहे। सागर, नक्कीच अविनाश, या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।